संपवलाय. ओम तत्सत श्री कृष्णार्पणमस्तू. आता चौथा अध्याय आपण पुढच्या रविवारी सुरू करू. त्याच्या आधी आपण थोडंसं माऊलींचं स्मरण करू, कारण की ज्ञानेश्वर माऊली आपल्याला या ठिकाणी नेहमी मदत करतात. जेव्हा आपण गीता शिकतो तेव्हा माऊलींच्या ओव्यांच्या आधारे आपल्याला गीता खूप छान कळते. आणि माऊलींना जर आपल्याला नमस्कार करायचा आहे, त्यांची आठवण करायची आहे, तर संजीवन समाधी दिन म्हणजे काय, माऊलींनी समाधी घेतली म्हणजे कशी घेतली, याच्याबद्दल जे काय मी थोडंसं वाचलं आहे, जे काय ऐकलं आहे ते तुम्हाला सांगण्याची इच्छा आहे. तर सांगू ना हे मी पुढे तर संजीवन समाधी म्हणजे काय ते आता थोडंसं आपण बघूया. आपल्याला माहिती आहे संतांचं चरित्र हे नेहमीच अलौकिक असतं, अनाकलनीय असतं. आपल्याला ते अजिबात कळत नाही, आपल्या बुद्धीच्या पलीकडचं असतं आणि अनेक चमत्कार असतात त्यांच्या चरित्रामध्ये. आता माऊलींना समाधी घेऊन 725 वर्ष उलटून गेलेली आहेत, पण तरीसुद्धा त्यांच्या समाधीच्या तिथे अनेक थोर पुरुष अजूनही जातात, तिथे मस्तक ठेवतात, तिथे त्यांना अलौकिक अनुभूती येतात. तर मग काय रहस्य आहे बरं याच्या पाठीमागे. पण आपण जे अल्पबुद्धीचे असतो ना, तर आपल्या मनामध्ये विकल्प येतात. आपल्याला असं वाटतं हे खरं आहे का, खरंच असं असेल का. परंतु आपण जर भावपूर्ण अंतःकरणाने जर विचार केला, आपल्या मनामध्ये जर श्रद्धा ठेवली, प्रेम ठेवलं, भक्ती ठेवली, तर मग आपल्याला माऊलींबद्दल प्रेम वाटायला लागतं. त्यांचा अभ्यास करता करताच आपल्याला माऊली सत्य वाटायला लागतात. आणि त्यांचा अनुभव तर घेणं आणखी दूरची गोष्ट आहे, पण निदान आपला विश्वास बसायला लागतो. आता माऊलींनी जी घेतली समाधी ती संजीवन समाधी त्याला म्हणतात. मग ही संजीवन समाधी म्हणजे काय बरं, तर समाधीच्या अनेक व्याख्या केलेल्या आहेत. ध्यानाची परिपक्व अवस्था म्हणजे समाधी म्हटलेलं आहे. नंतर चित्ताची एकाग्रता म्हणजे सुद्धा समाधी म्हटलेलं आहे. आणि आपल्या मनाची स्वरूपता म्हणजे सुद्धा समाधी म्हटलेलं आहे, की मन तो आणि मी एकच आहे, जीव आणि शिवाचं ऐक्य त्या ठिकाणी झालेलं असतं. आता आपली भारतभूमी आपल्याला माहिती आहे संतभूमी आहे. अनेक संत आपल्या भारतभूमीत होऊन गेलेले आहेत. त्यातल्या त्यात महाराष्ट्रामध्ये तर पंचरत्न आलेले आहेत. आपल्याला माहिती आहे ज्ञानेश्वर माऊली आहेत, एकनाथ महाराज आहेत, नामदेव महाराज आहेत, तुकाराम महाराज आहेत आणि रामदास स्वामी आहेत. अशी पंचरत्नांची खाण आपल्या या महाराष्ट्र भूमीमध्ये झालेली आहे. आणि आपल्या पुराणामध्ये सुद्धा अनेक कथा आहेत की आपला देह कोणी कोणी कसा विसर्जित केला, कोणी कोणी कशी समाधी घेतली, अशा अनेक कथा आपल्याला ऐकायला मिळतात. दधीची ऋषींची गोष्ट आपल्याला माहिती आहे. दधीची ऋषी तर त्यांनी काय केलं, लोककल्याणासाठी त्यांनी आपला देह स्वइच्छेने देहदान केलेला आहे. म्हणजे पहिलं देहदान जर कोणाचं असेल तर ते दधीची ऋषींचं आहे. त्याच्यानंतर भीष्माचार्यांनी पण इच्छामरणी होते भीष्माचार्य, हे पण आपल्याला माहिती आहे. त्यानंतर अनेक गोष्टी अशा ऐकायला मिळतात संत वाङ्मयामध्ये की कबीराच्या देहाची फुले झाली, देवहूतीच्या शरीराचे पाणी झाले, मुक्ताबाई वीज होऊन गुप्त झाल्या, तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले. म्हणजे आश्चर्यालाही आश्चर्य वाटावे अशा या सगळ्या घटना आहेत. आणि माऊलींनी घेतलेली संजीवन समाधी ही सुद्धा अतिशय आश्चर्यकारक घटना आहे. मग माऊलींचं चरित्र अलौकिक आहे, त्याच्यात अनेक चमत्कार आहेत आणि माऊलींकडे 26 गुणांची मालिका होती. ज्ञानेश्वर माऊली कसे होते, त्यांच्याकडे निर्द्वंद्वता होती, त्यांच्याकडे मनाची स्वरूपता होती. म्हणजे 16व्या अध्याय जे आपल्याला सांगितलं आहे, अभयम सत्व संशुद्धी ज्ञानयोग व्यवस्थिती दानंदमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तपार्जवम अहिंसा समता क्रोध हे सगळे गुण माऊलींकडे होते. म्हणजे त्यामुळे त्यांनी जी घेतलेली जी संजीवन समाधी आहे ते उगीचच त्या पदाला पोचले नाही, तर ह्या सगळ्यांची गुणांची मालिकाच जणू काही त्यांच्या गळ्यामध्ये ती माळच सद्गुरूंनी घातलेली होती त्यांच्या. आणि माऊलींच्या चरित्राचा जर आपण अभ्यास केला तर त्याच्यामध्ये आपल्याला 2 आश्चर्य दिसतात. पहिलं एक आश्चर्य म्हणजे त्यांची ग्रंथसंपदा.
की ज्ञानेश्वर माऊली फक्त 22 वर्षाचं आयुष्य जगले आणि त्याच्यामध्ये त्यांनी 19 ग्रंथ लिहिले. आता ह्या सगळ्या ग्रंथांचा काय आपल्याला परिचय नाही आहे. आपल्याला त्याच्यातले थोडेसेच ग्रंथ माहिती आहेत. ज्ञानेश्वरी माहिती आहे, चांगदेव पासष्टी आहे, अमृतानुभव आहे, माऊलींचा हरिपाठ आहे, त्यानंतर अनेक प्रकारची अभंगगाथा आहे, माऊलींचे अनेक अभंग त्यांनी केलेले आहेत. असे ग्रंथ आपल्याला माहिती आहे. सगळ्या ग्रंथांची काय आपल्याला परिचय नाही आहे. म्हणजे या 22 वर्षाच्या आयुष्यामध्ये एवढं साहित्य त्यांनी कसं निर्माण केलं असेल, म्हणजे अतिशय आपल्याला आश्चर्य वाटतं. बरं, साहित्य पण काय असं तसं नाही ना. कसं होतं त्यांचं साहित्य, त्यांचं वाङ्मय, की त्यांच्याच ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी आहे की कवित्वे बरवे रसिकता, रसिकत्वे नाही, वाचे बरवे कवित्व, वाचे बरवे कवित्व, कवित्वे बरवे रसिकत्व, रसिकत्वे परतत्वू स्पर्शू जैसा. म्हणजे कसं वाङ्मय होतं, त्यांच्या वाचेला कवित्व होतं. कवित्व म्हणजे काय, ज्ञानी होते ते. आणि कवित्व म्हणजे आपला हा कवी यमक जुळवतो तसा कवी नाही, तर अतिशय ज्ञानी होते ते. आणि त्यांचं म्हणजे त्यांच्या वाणीतून जो काही शब्द यायचा तो ब्रह्मवाक्यच व्हायचं. ते सहज जरी बोलले तरी ते ब्रह्मवाक्य व्हायचं. म्हणजे वाचे बरवे कवित्व, असं कवित्व त्यांना प्राप्त झालं होतं. आणि कवित्वे बरवे रसिकत्व, म्हणजे त्या कवित्वामध्ये रसिकत्व पण होतं. म्हणजे नुसतं ज्ञान आहे आणि ते कसं काय म्हणतात त्याला, कोरडं ज्ञान असं नव्हतं त्यांचं, तर त्याच्यामध्ये रसिकता. आता तुम्हाला अनुभव आलाच असेल, मी मध्ये मध्ये ज्ञानेश्वरीच्या ओव्या वाचते, तर त्या किती गोड वाटतात आपल्याला, कानाला मधुर वाटतात, आपल्याला कळतात पण थोड्या थोड्या. अभ्यास केला तर आणखी जास्त कळतील. तर अशी एक प्रकारची रसिकता आहे त्यांच्या ज्ञानेश्वरीमध्ये. त्यांच्या ज्ञानेश्वरीमध्ये काय नाही आहे, उपमा आहे, अलंकार आहे, यमक आहे, सगळे जे काय वाङ्मयातले सगळ्या गोष्टी त्यांच्या वाङ्मय सौंदर्य त्याला म्हटलेलं आहे. म्हणजे अलंकाराने नटलेली अशीच ज्ञानेश्वरी आहे. अतिशय सुंदर आहे ज्ञानेश्वरी. तर म्हणजे कवित्वे बरवे रसिकत्व आणि रसिकत्वे परतत्व स्पर्शू जैसा. म्हणजे ती रसिकता काय नुसती अशी तशी नाही, तर त्याला परतत्वाचा स्पर्श. म्हणजे आतापर्यंत जे आपण आत्म्याचं वर्णन ऐकलं ते सगळं ज्ञानेश्वरीमध्ये आहे. म्हणजे इतकं सुंदर असं त्यांचं वाङ्मय होतं. म्हणजे आपण आश्चर्य बघतोय की हे पहिलं आश्चर्य त्यांच्या चरित्रातलं. आता त्यांच्या चरित्रातलं दुसरं आश्चर्य म्हणजे काय, तर त्यांनी घेतलेली संजीवन समाधी. अतिशय आश्चर्य. आणि आपल्याला माहिती आहे की अनेक लोक जिवंत समाधी सुद्धा घेतात. आता आपल्या भारतभूमीमध्ये असे अनेक साधू पुरुष आहेत की जे जिवंत समाधी घेतात. मग जिवंत समाधी आणि संजीवन समाधी याच्यामध्ये काय फरक आहे, तर याच्याबद्दल थोडंसं ऐकलंय तेच सांगते. की जे जिवंत समाधी घेतात त्या महापुरुषांचे प्राण शरीराबाहेर, म्हणजे त्या महापुरुषांचे प्राण म्हणजे निसर्ग नियमाप्रमाणे त्यांचे प्राण जातात. जे जिवंत समाधी घेतात त्यांचे कालांतराने त्यांचं त्या ठिकाणी मृत्यू होतो असं सांगितलेलं आहे. परंतु ही जी संजीवन समाधी आहे ह्यांचं कसं होतं की ह्यांचे प्राण शरीराबाहेर पडतच नाहीत. म्हणजे काही जे वैश्विक नियम असतात बघा, की वैश्विक नियमांच्या बाहेर जाऊन उलथापालथ करणं हे फक्त त्या परब्रह्म परमात्म्याला शक्य आहे. म्हणजे कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम अशी शक्ती फक्त त्याच्याकडेच आहे, बाकी कोणाकडे नाही आहे. मग ज्ञानेश्वर माऊली हे कसे होते, ज्ञानाचे ईश्वर होते, म्हणूनच त्यांचं नाव ज्ञानेश्वर असं आहे. आणि की त्यांनी ती घेतली ती संजीवन समाधी. मग ही आणि ज्ञानेश्वर माऊली हे नाथ संप्रदायातले होते. आणि नाथ संप्रदायामध्ये समाधी घेणं ही एक अत्युच्च अवस्था मानली जाते. आणि हे मात्र सद्गुरूंच्या कृपेनेच होतं, हे काही त्याची स्वतःची शक्ती नसते. मग ज्ञानेश्वर महाराजांचे सद्गुरू होते निवृत्तीनाथांच्या कृपेनेच हे घडलेलं आहे. आणि ही नाथ संप्रदायातली अतिशय जटिल प्रक्रिया आहे, एक प्रकारची ही प्रक्रिया योगाची प्रक्रिया आहे ही. याच्यामध्ये काय होतं म्हणे, तर तत्वांमध्ये लय केला जातो. म्हणजे ही पंचमहाभूत आपल्याला माहिती आहे, पृथ्वी आप तेज वायू आकाश.
म्हणजे पृथ्वीचा आपामध्ये, आपाचा तेजामध्ये, तेजाचा वायूमध्ये आणि वायूचा आकाशामध्ये लय होतो. अशी ही एक एक तत्व एकेकामध्ये लय होत जातात. आणि मग काय होतं तर ती समाधीची प्रक्रिया घडते. म्हणजे माऊलींची समाधी जेव्हा ती प्रक्रिया होत असताना त्यांचा जो स्थूल देह होता तो हळूहळू अदृश्य व्हायला लागला. आणि मग त्या स्थूल देहाच्या ठिकाणी तेजाची एक आकृती दिसायला लागली. कोटी सूर्यांचं तेज अतिशय ते दिसायला लागलं. आणि मग ते तेजही नंतर हळूहळू नाहीसं झालं. आणि मग त्या ठिकाणी नाद रूपानी म्हणजे सुंदर असा आवाज यायला लागला. म्हणजे ती तेजाकृती हळूहळू दिशेनाशी झाली आणि मग नाद रूपाने तिथे प्रचिती यायला लागली. मग ते नादतत्व पण हळूहळू नाहीसं व्हायला लागलं. आणि मग तिथे वायुतत्व, मग त्या वायुतत्वाचा पण लोप झाला, तो नादही मावळून गेला. आणि मग ती संजीवन समाधीची प्रक्रिया पूर्ण झाली. म्हणजे कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम जे म्हटलं होतं ना आपण, की असं फक्त ईश्वरच करू शकतो. आणि ज्ञानेश्वर महाराज हे ईश्वरच होते, परब्रह्माचा अवतारच होते. मग त्या वायुतत्वाचा आकाशाशी लय झाला. आणि मग त्यानंतर काय झालं, ते आकाश तत्व ही चिदाकाशाशी म्हणजे मूळ आदिशक्ती जी माया आहे, प्रकृती आहे, त्या आकाशाशी ते तदाकार होऊन राहिलं. आणि मग ती समाधीची प्रक्रिया पूर्ण झाली. म्हणजे हे बोलताना सुद्धा मला अंगावर काटा येतोय की आपण हे कधी अनुभवलेलं नाही आहे, पण हे वाचताना सुद्धा आपल्याला असं वाटतं की कसं घडलं असेल हे, कसं झालं असेल हे. आणि आळंदीसारख्या पवित्र ठिकाणी हे घडलेलं आहे. आळंदी हे स्थान कालजयी तीर्थ म्हटलेलं आहे. आणि माऊली हे नाथ संप्रदायी होते, त्यामुळे ती सगळी प्रक्रिया घडलेली आहे. आणि पांडुरंगाच्या आज्ञेनी, निवृत्तीनाथांच्या आज्ञेनी माऊलींनी ही समाधी घेतलेली आहे. आणि हे सगळं कोणी लिहून ठेवलं आहे तर नामदेव महाराजांनी लिहून ठेवलेलं आहे. म्हणजे त्या नामदेव महाराजांना सुद्धा आपण वारंवार नमस्कार केला पाहिजे की नामदेव गाथेमध्ये हे माऊलींचा समाधी महिमा म्हणून तुम्हाला एक प्रकरण सापडेल. आणि त्याच्यामध्ये सगळं हे माऊलींची समाधीचं वर्णन केलेलं आहे. अनेक अभंग आहेत त्याच्यावरचे. आणि त्या अभंगांवरूनच हे सगळ्या काही लोकांनी अभ्यास केला आणि हे लिहून काढलेलं आहे. आणि जे थोर पुरुष त्या ठिकाणी जाऊन आले विवरामध्ये, त्या आपण घेतो ते समाधीचं स्थूल दर्शन घेतो, परंतु त्या विवरामध्ये जे कुणी जाऊन आले त्यांनी बाहेर आल्यानंतर जे वर्णन केलं ते मात्र सगळ्यांचं सारखं होतं. की ते म्हणतात की आम्ही आतमध्ये जाऊन आलो आणि आम्हाला त्या काळात माऊलींच्या माऊलींना वाहिलेली फुलं टवटवीत आजही आहेत आणि पंचखाद्यांचा नैवेद्यही तसाच आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि माऊली अजूनही आहेत, ते आपल्याला दर्शन देतात. हे तर आपण ऐकतोच. अनेक थोर मंडळी जाऊन त्या समाधीवर मस्तक टेकवतात, अतिशय श्रद्धेने त्या ठिकाणी जातात. शेवटी कसं आहे, भाव तसा देव. आपली श्रद्धा असेल तर आपल्याला तसे अनुभव येतात. म्हणजे माऊली त्या ठिकाणी आहे, जेव्हा जेव्हा गरज असेल तेव्हा तेव्हा ते देहधारण करतात आणि ते आपल्याला दर्शन देतात. अशी ही माऊलींची संजीवन समाधी आहे. आणि या संजीवन समाधीचं म्हणजे त्या विवरामध्ये पंचभौतिकताच नाही असं सांगितलं आहे. काळ तिथे चालत नाही, कालमापन तिथे चालत नाही. म्हणून त्या काळातलं जसं आहे तसंच आहे, पण तिथे जाण्यासाठी सुद्धा योग्य पात्रता लागते. असा ऐरागैरा काय तिथे जाऊ शकत नाही. म्हणून अनेक वर्षांपासून आपण जो महिमा समाधीचा ऐकतोय, वाचतोय, अनेकांना त्याचा अनुभव आला आहे, ते अतिशय सत्य आहे. आणि उद्या त्यांचा तो सोहळा आहे. आळंदीमध्ये हा सगळा सोहळा चालू आहे. दशमी, एकादशी, नवमी, दशमीपासूनच त्यांचा तो कार्यक्रम चाललेला असतो. आणि या ठिकाणी आता नामदेव महाराजांनी जे लिहिलं आहे ना त्याच्याद्वारे थोडंसं आपण बघूया की नामदेव महाराजांनी लिहिलं की नामदेव महाराजांच्या अभंगामध्ये एक तीर्थावळी नावाचा प्रसंग येतो. तर त्या तीर्थावळीमध्ये ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराज दोघं जण तीर्थाटनाला निघतात. म्हणजे जिथे ज्ञान आहे तिथे नाम पाहिजे आणि जिथे नाम आहे तिथे ज्ञान पाहिजे. दोन्ही एक एकटं चालत नाही, दोन्ही हातात हात घालून चालायला पाहिजे. हा संदेश आपल्याला जणू काही ते तीर्थावळीपासून मिळतो. की नामदेव महाराजांना फक्त मूर्तीमध्येच देव दिसायचा,
त्यांना असं वाटायचं की नाही नाही, मी या विठ्ठलाला सोडून कुठेही जाणार नाही, मी हे माझं पंढरपूर सोडून कुठेही जाणार नाही. पण ज्ञानदेवांनी त्यांना सांगितलं की चल माझ्याबरोबर, ज्ञान म्हणजे काय हे बघ. तसं नाही, तुझं नाम मला जाणून घ्यायचं आहे, तुझी भक्ती मला जाणून घ्यायची, असं ज्ञानदेवांनी म्हटलं. आणि मग पांडुरंगाने पण त्यांना आज्ञा दिलेली आहे नामदेव महाराजांना की जा तुम्ही ज्ञानदेवांबरोबर. आणि मग ते दोघं तीर्थाटनाला गेले. मग त्या तीर्थाटनामध्ये सुद्धा त्यांचे अनेक अनुभव आहेत, अनेक की ज्ञानदेवांना कशी नामदेवरायाची उत्कट भक्ती कळली आणि नामदेवरायांना सुद्धा ह्यांचं ज्ञान किती अत्युच्च आहे ते कळलं. असे अनेक प्रसंग आहेत. आणि त्यानंतर मग ते तीर्थाटन करता करता कुठे आले, पंढरपूरला आले. आणि मग विठ्ठलाच्या मंदिरात आल्यानंतर माऊलींना असं वाटलं की आता माझ्या आयुष्याची समाप्ती करायला पाहिजे, माझं ध्येय पूर्ण झालेलं आहे, माझी सगळी वाङ्मय संपदा झालेली आहे, ज्ञानेश्वरी लिहून झालेली आहे, चांगदेव 65 झाली, अमृतानुभव झालं, आता या जीवनात माझं कार्य संपलेलं आहे, आता मी माझा देह म्हणजे माझा अवतार संपवायला पाहिजे असं त्यांना मनामध्ये वाटलं. आणि मग त्यांनी पांडुरंगाची आज्ञा त्या ठिकाणी मागितलेली आहे. नंतर आपल्या गुरूंना वंदन केलेलं आहे, निवृत्तीनाथांची पण आज्ञा घेतलेली आहे. आणि हे सगळं नामदेव महाराज ऐकत होते आणि त्यांच्या मनाची इतकी प्रचंड घालमेल होत होती की काय होणार आता, माऊली जाणार, ही घटना त्यांना म्हणजे असं घडणार आहे हे त्यांचं मन काही मान्यच करत नव्हतं. आणि अतिशय त्यांचा हा निर्णय ऐकून मग बाकी सगळे तिथे जे लोक होते त्यांना पण अतिशय दुःख झालेलं आहे. आणि ज्ञानेश्वरांचा प्रेमळ सात्विक वागणुकीमुळे सर्व संतांच्या प्रमाणे सामान्यांचीही मनं हेलावून गेलेली आहेत. ज्ञानोबा आता आपल्यातून जाणार म्हटल्यावर साऱ्यांच्या अंतःकरणाला पीळ पडला. नामदेवांची अवस्था तर अगदी पिसे लागल्याप्रमाणे झालेली आहे. आणि मग नामदेवांनी ठरवलं की आता सगळी तयारी आपण करायची, ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीची सगळी तयारी आपण करायची. मग त्यांची जी 4 मुलं होती, नारा, विठा, महादा, गोंदा अशी त्यांची नावं, त्या 4 मुलांना पण त्यांनी मदतीला घेतलेलं आहे. आणि इकडे ही समाधी आता घेणार ज्ञानेश्वर माऊली, ही वार्ता सगळ्या महाराष्ट्रात पसरली. आणि एकदा तरी माऊलींचं दर्शन आम्हाला घडावं म्हणून मग सगळे भाविक आळंदीकडे यायला लागले. आता सुद्धा बघा आळंदीमध्ये प्रचंड गर्दी असते 4-5 दिवस. सगळेजण आळंदीकडे जायला लागले, रीघ लागली तिथे. आणि या मायेच्या पुतळ्याचं अंतिम दर्शन, ही कल्पनाच कोणाला सहन होत नाही की हा चैतन्याचा जिव्हाळा, हा लाखो बालकांची ही माऊली, आम्ही ज्यांना माऊली म्हणतो, ती आता आपलं सगुण रूप टाकून देणार आणि निर्गुणामध्ये विलीन होणार, ही कल्पनाच कोणाला सहन होत नाही. सगळ्यांना अतिशय दुःख होत होतं. साऱ्या आळंदीवर शोकसागराची कळा पसरली होती. मग कुठून कुठून कोण कोण आलं होतं. प्रवरा तीरावरून गणेश भट्ट आले होते, तापी तीरावरून चांगदेव आले होते आणि सर्व संत मंडळी जमली होती. आणि तिथे म्हणजे नामदेवराय तर असं लिहितात की पंढरपूरहून पांडुरंग स्वतः आले, राही रखमाबाई आल्या आणि हे सगळे जण माऊलींच्या समाधीसाठी आळंदीला आलेले आहेत. म्हणजे सुंदर वर्णन त्यांनी, भावविश्वच या ठिकाणी त्यांनी रेखाटलेलं आहे की म्हणे जे खरे संत होते, जे खरे आत्मज्ञानी होते, त्यांना पांडुरंगाचं दर्शन होत होतं. आणि जे आपल्यासारखे सर्वसामान्य होते त्यांना काय वाटत होतं की कोणीतरी एक पांडुरंग शेठ आलेला आहे आणि तो या समाधीच्या सगळ्या ह्याच्यामध्ये मदत करतोय असं त्यांना वाटत होतं. पण जे खरे संत होते त्यांना पांडुरंगाचं प्रत्यक्ष दर्शन त्या ठिकाणी होत होतं. म्हणजे शेवटी काय, भाव तसा देव. मग असं सप्तमी झाली, अष्टमी झाली, नवमीची रात्र आली आणि प्राजक्ताखाली बसून ज्ञानदेव भावार्थ दीपिकेच्या 12व्या अध्यायातील काही ओव्या म्हणत होते. भावार्थ दीपिका म्हणजे ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी शेवटी सांगतात ना की जेव्हा समाधीला ज्ञानेश्वर महाराज बसले तेव्हा त्यांनी आपल्यासमोर ज्ञानेश्वरी ठेवली होती आणि ज्ञानेश्वरीतला 9वा अध्याय तो त्यांनी समोर ठेवला होता. मग त्याच्यातलीच ओवी आहे, योगसुखाचे सोहळे सेवका तुझे स्नेहाळे, सोहम सिद्धीचे लळे पाळसी तू. म्हणजे निवृत्ती, सोपानदेव, मुक्ताबाई यांना सगळ्यांना खूपच दुःख झालं होतं आणि सगळ्यांना अतिशय वाईट वाटत होतं. कासावीस झाले होते ते सगळेजण
की आता आपल्याला माऊली सोडून जाणार. आणि मग माऊलींनी त्या सगळ्यांचं परोपरीने सांत्वन केलेलं आहे. त्यांना सांगितलेलं आहे की अहो, हा नरजन्म दुर्लभ आहे आणि 83 लक्ष योनीतून हा आपल्याला मिळालेला आहे, तेव्हा मला आता या जन्मामध्ये मात्र त्याचं सार्थक करायचं आहे. आणि त्यांना ह्या अलौकिक सहवासाची क्षणिक ओढ बाजूला ठेवून चिरंतर अशा अलौकिक सहवासाचे स्वप्न माऊली पाहत होते. म्हणजे आपण लौकिकामध्ये जगतो ना, आणि त्या लौकिकामध्ये आपण मायेमध्ये अडकले जातो. त्यांचा सगळ्यांना आपल्याला क्षणिक सहवास असतो. तर हे सोडून मला अलौकिकतेकडे जायचं आहे. आणि मुक्ताईला तर त्यांनी विशेष उपदेश केलेला आहे. मुक्ताईला सांगितलं, अगं तू तर आदिमाया आहेस, तू चित्कला आहेस आणि तू स्वतः चेतना रूप आहेस. चित्कलेने सदैव सतेजच राहायला हवे, असा उपदेश तिला केलेला आहे. आणि अशा प्रकारे ज्ञानोबांबरोबर कार्तिक वद्य दशमीला सर्वजण, नामदेव महाराज, चोखा मेळा, गोरा कुंभार, सेना, न्हावी, बंका, सारे संतजन आले. विठ्ठल रखुमाईला आपल्या हृदय पालखीत बसवून सगळेजण आळंदीला आलेले होते. आणि ज्ञानदेवांच्या सगुण समाधीचं प्रस्थान आज उठायचं होतं. साऱ्या संतांना घेऊन निवृत्तीनाथ, ज्ञानोबा अखंड भजन करीत होते. सिद्धेश्वराच्या परिसरामध्ये ते आलेले होते. आणि सिद्धेश्वराच्या समोर एक प्रशस्त विवर तयार करण्यात आलं होतं. आणि त्या विवराचं मुख सिद्धेश्वरापुढे असलेल्या नंदीच्या बैठकीखाली होतं. मग सर्वजण त्या विवराशी आले. निवृत्ती, नामदेव यांनी काय केलं, त्या विवरामधली भूमी गोमयानी स्वच्छ सारवून घेतली. मध्यभागी कुशासन घातलं, समोर धुनी चेतवून ठेवली. आणि आता ते या ज्ञानोबांचं मुखकमल प्रसन्न होतं. ज्ञानोबांचं आता आपल्याला अंतिम दर्शन होणार आहे असं त्यांना सगळ्यांच्या मनामध्ये येत होतं. आणि आता ते या निरंजन समाधीमध्ये चिरंतर वास करणार होते. म्हणजे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ एक होणार होते. मग समाधीचं हे स्थळ, आळंदीचं महात्म्य सांगितलेलं आहे अनेक अभंगामधून, की समाधी आळंदीच का बरं निवडलं, तर हे आळंदी हे पुरातन पीठ आहे. तिथे ब्रह्मदेव आणि आदिनाथ शंकर यांनी तपश्चर्या केलेली आहे. नंतर अगस्ती वगैरे हजारो ऋषींनी त्या ठिकाणी तपश्चर्या केलेली आहे. आणि असं ही तपोभूमी आहे. आळंदी म्हणजे तपोभूमी आहे. आणि इथे हजारो तपस्व्यांचं वास्तव्य होतं. इंद्राने सुद्धा या ठिकाणी इंद्रायणीच्या काठी तप केलेलं होतं, म्हणून तिला इंद्रायणी हे नाव पडलेलं आहे. मग त्यानंतर एकादशीचा दिवस उजाडला. सारी आळंदी हरिनामाच्या गजराने दुमदुमून गेली. ज्ञानदेवांची सारी सेवा आता आपणच करायची असं नामदेवांनी ठरवलं. मग एकादशीच्या दिवशी रात्रभर त्यांनी कीर्तन केलं. आणि द्वादशीला उपोषणाचं पारणं झालं. धर्म, पंथ, जाती, भेदभाव विसरून वैष्णवांची एकत्र पंगत बसली. आणि माऊलींचं काय भाग्य की माऊलींना कोण खाऊ घालत होतं, तर रखुमाई स्वतः. तिने ताट वाढलं होतं माऊलींचं आणि ती माऊलींना खाऊ घालत होती. आणि पंक्तिभोजनसुद्धा वाढत होती. ज्ञानोबांचे वेगळे ताट त्या माऊलीने वाढले. आणि जी जगाची अखिल विश्वाची माता ती रखुमाई ज्ञानोबाला दहीभाताचा घास भरू लागली. नामदेवराय आपल्या अभंगात हे वर्णन इतकं हुबेहूब करतात की आपल्याला प्रत्यक्ष प्रसंगच डोळ्यापुढे उभा राहतो. या प्रसंगाने नामदेवराय मात्र फारच कासावीस झाले होते. मग द्वादशीची रात्र त्यांनी जागून काढली. आपल्या 4 मुलांच्याकडून समाधीची जागा त्यांनी आतून बाहेरून स्वच्छ करून घेतली. समाधीच्या आसनाभोवती बेल, तुळशी, फुले अंथरून ठेवली. मग त्रयोदशीची सकाळ उजाडली, म्हणजे उद्याचा दिवस. मग ज्ञानोबांनी इंद्रायणीवर स्नान केले. सुवासिनींनी त्यांना ओवाळलं. आपण सगळं हे आपल्या डोळ्यापुढे आणायचं, म्हणजे आपणही त्याच्यातलेच एक होऊन जातो. आणि वैष्णवांनी त्यांच्या कपाळी बुक्का लावला. नामदेवांनी चंदनाची उटी करून ठेवली होती, ती त्यांनी स्वतःच्या हाताने ज्ञानोबांच्या अंगाला लावली. सच्चिदानंदांनी ज्ञानोबांना प्रणिपात करून कंठात तुळशीची माळ घातली. सच्चिदानंद बाबा ज्यांनी ज्ञानेश्वरी लिहून घेतली. नंतर ज्ञानेश्वरी समोर ठेवली. हरिनामाचा अखंड गजर चालूच होता. शिंग, तुतार्या निनादू लागल्या.
मंद पावले टाकीत ज्ञानोबा माऊली अवघी 22 वर्षाची सुंदर बोलकी चैतन्याची मूर्तीच जणू सिद्धेश्वराच्या दर्शनाला गेले आधी. आणि मग नंतर सभोवतालचे सगळे सोयरे दुःखाश्रू ढाळू लागले. ज्ञानोबांना करुणा आली, परंतु नंतर त्यांनी आपले नेत्र मिटून घेतले आणि स्वानंद सरोवरात प्रवेश केला. नामदेवरांच्या कंठातील वीणा त्यांनी आपल्या हातात घेतली ज्ञानोबांनी, आणि मग त्याच्यावर आपली मृदूल बोटं फिरवली. त्याच्यातून एक अनाहत नाद आला आणि त्या नादामुळे वैष्णवांच्या संभ्रमांची शांती झाली. तिथे जे सगळे हळहळ हळहळ करत होते त्या सगळ्यांना त्या अनाहत नादामुळे त्यांना शांतता वाटली. त्यांचे हृदय अगदी शांत झालं, स्तब्ध झालं. मग ज्ञानोबांच्या कंठातून बाहेर पडणारी शब्दमौक्तिकं ऐकायला ते उत्सुक झाले. आणि मुक्त स्वरामध्ये ज्ञानोबा माऊली म्हणत होती. काय म्हणत होते? सोनियाचा दिवस आजी अमृते पाहिला, नाम आठविता रूपी प्रगट पै झाला. ज्ञानोबा स्वानंदात रमले होते. त्यांच्या मुखावर आत्मतेजाची दिव्य प्रभा पसरली होती. त्यांनी परत एकदा श्री निवृत्तीनाथांना साष्टांग नमस्कार केला. गुलाल बुक्का उधळला गेला. आकाशात देव यक्ष किन्नर स्तुतिस्तोत्र गाऊ लागली. स्वानंदात रमलेल्या ज्ञानोबांच्या मुखावर एक दिव्य हास्य विलसत होते. निवृत्तीनाथांनी आणि नामदेवांनी त्यांना समाधीस्थानी आणले. नामदेवांनी सिद्धेश्वरासमोरचा पुरातन ढवळानंदी बाजूला केला आणि विवरामध्ये प्रवेश केल्यावर ज्ञानोबांना आसनावर बसवून प्रत्यक्ष पांडुरंगच बोलू लागले. पांडुरंग म्हणाले, ज्ञानदेवा, जोपर्यंत सूर्य आहे, चंद्र आहे, तारे आहेत, आकाश आहेत, हे सगळं जोपर्यंत स्थिर आहे तोवर तुझी ही समाधी स्थिर राहील, असं पांडुरंग स्वतः म्हणाले. नामदेवांनी नंदादीप चेतवला. रत्नदीपाचा प्रकाश पडावा त्याप्रमाणे सारी समाधी स्वर्गीय प्रकाशानं उजळून निघाली. ज्ञानदेवांनी पद्मासन घातलं. समोर प्रत्यक्ष या विश्वाचा जनिता वैकुंठीचा राणा ज्ञानोबांना दिसत होता. त्यांच्याकडे ते पाहत म्हणाले, ज्ञानदेव म्हणे, सुखी केले देवा, पादपद्मी ठेवा निरंतर. त्रिवार हात जोडून ज्ञानोबांनी आपले नेत्र मिटून घेतले. भीममुद्रा लावली. नंदादीपाचा शांत प्रकाश सर्वत्र पसरला. सुगंधित फुलांचा मंद सुगंध वातावरणात दरवळत होता. तुळशीपत्रांनी समाधीचं पावित्र्य अधिकच पवित्र केलं होतं. समाधीस्थ ज्ञानेश्वरांना वंदन करून निवृत्तीनाथ आणि नामदेव बाहेर आले. नामदेवांनी थरथरत्या हातांनी समाधीवर जड शिळा बसवली. निवृत्तीनाथ एकचित्त होऊन त्या शिळेकडे बघू लागले. सारं चराचर स्तब्ध झालं. अश्वत्थावर कधीही न दिसणारी सतेज पुष्प उमलली. त्या फुलांचा या शिळेवर वर्षाव झाला. वाहती इंद्रायणी अभावितपणे थांबली. वारा समाधीवर विंझण घालू लागला. नामदेवांच्या भावनाप्रधान मनाला हे सारं असह्य झालं. ते भरल्या कंठानं म्हणाले, ज्ञानदेवा, विठ्ठलाची माझ्यावर अपरंपार प्रीती आहे असा मला गर्व झाला होता. त्याचा हात हातात घेऊन मी साऱ्या अवनीचा आनंद प्रवास केला, परंतु मला त्या मोक्षगंगेचा चिरंतन सहवास लाभला नाही. आपल्या आत्मज्ञानानं तू ते चिरंतन स्थान मिळवलंस. माऊली, तू धन्य आहेस. माझे सारे बालहट्ट या परमात्म्याने पुरवले. माझ्याबरोबर चंद्रभागेच्या वाळवंटात तो माझ्याशी खेळला देखील, परंतु मनुष्य आणि परमेश्वर यांच्यामधलं अंतर मला कधीही तोडता आलं नाही. नामदेवराय कबूल करतात, पण माणूस म्हणून गतजन्मीची सारी कर्म मी भोगत आहे. तू तत्वतःच विरागी आहेस. ज्ञानेश्वर माऊली, तू धन्य आहेस. ज्ञानोबा, तू धन्य आहेस. म्हणजे आपण सर्वजण सामान्य लोक जे असतो ते कर्मानुसार जन्माला येत असतो. आपण जन्मले, आपले मरणे आपल्या हातात नसते, परंतु हे जे अवतारी पुरुष असतात यांच्या मात्र हे स्वतःच्या इच्छेने जन्म घेतात आणि या भूमीवरचं कार्य संपलं की स्वतःच्या इच्छेने ते निजधामाला जातात. म्हणूनच वर्षानुवर्ष आपण त्यांचे नाव घेतो. त्यांचे स्थान आपल्या हृदय सिंहासनावर चिरंतन संजीवित आहे. म्हणून ज्ञानोबांनी घेतली ती संजीवन समाधी. ज्ञानाला कधीही अंत नसतो आणि ज्ञान म्हणजेच काय? परमेश्वर. प्रज्ञानम ब्रह्म, अयमात्मा ब्रह्म. संजीवन समाधीमध्ये रत्नदीपाची सतेज प्रभा पसरली होती.
तेजाने हे विवर पद्मासन म्हणजे तेजाचे हे किरण पद्मासन घालून बसलेली माऊलींना वेढा घालून बसले होते. आसनस्थ झालेल्या माऊलींच्या शरीरावर पडले होते आणि पुन्हा अधिक तेजस्वी होऊन विवराच्या साऱ्या कोणावर प्रसारित होत होते. मध्यभागी पूर्ण ज्ञानाचं सुवर्ण कमळच जणू अशी माऊलींची मूर्ती शोभत होती आणि त्या शांत रसाच्या सरोवरामध्ये विखुरलेल्या शीतल वेलीचं मंडण असं हे अभिनव चित्र विवराच्या साऱ्या भिंती बघत होत्या. ज्ञानेश्वरांच्या हृदयात सदैव साकारत असलेला ओंकार स्वर समाधीस्थानाच्या अणुरेणूत मिसळत होता आणि या स्वराला कुठल्याही बंधनाची आवर्तनं नव्हती. या स्वराला कुठल्याही बंधनाची आवर्तनं नव्हती. वेदना शल्य यांची क्षितिज नव्हती. माणुसकीचा अपार गहिवर या स्वरामध्ये चिंब न्हावून समाधीच्या बाहेरच्या अवनीवर अभंग रूप घेऊन बाहेर पडत होता. पूर्ण ज्ञानाची ही एक तेजस्वी शलाका या अभंगाच्या वीणेवर स्वार होऊन साऱ्या अवनीवर सूक्ष्म रूपानं संचार करीत होती. जिथं अंधार आहे तिथं प्रकाश ठेवून जात होती. जिथे वेदना आहे तिथे आनंद वाटत होती. सहस्त्र हस्तानं हा आनंद पिसारा फुलवून सात्विकांच्या मानसीचे मयूर आनंद नृत्य करीत होते. श्रीहरीचा नामगजर सर्वत्र भरून पुन्हा दशांगुळे उरला होता. भूजल तेज समीरख रविशशी काष्टादिकी मध्ये भरला, स्थिरचर व्यापुनी अवघा तो जगदात्मा दशांगुळे उरला. अशी ही सर्वांची लाडकी ज्ञानेश्वर माऊली. त्यांचे संपूर्ण चरित्रच अलौकिक आहे. त्यातल्या त्यात हा समाधी सोहळा तर अतिशय हृदय हेलावून टाकणार आहे. आणि नामदेवराय त्या ठिकाणी प्रत्यक्ष हजर होते, त्यामुळे त्यांनी हे सगळे अभंग लिहून काढलेले आहेत आणि त्यांनी लिहिलेल्या अभंगाच्या द्वारे आपण हे त्यांचं स्मरण केलेलं आहे. अशा या ज्ञानेश्वर माऊलींना त्रिवार वंदन करूया आणि शेवटचा त्यांना नमस्काराचा एक श्लोक म्हणूया आणि मग आपण थांबूया. श्री ज्ञानेशो भगवान विष्णू निवृत्तिर्भगवान हरः, सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला. ओम तत्सत् श्री कृष्णार्पणमस्तु.